अंकित सुनील प्रभू, मी मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक आहे आणि युवा सेनेचा कार्यकर्ता. नाही, मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच महायुतीच्या सरकारने अशी घोषणा केली आहे की आम्ही शाश्वत विकास करतो. पण मला असं वाटतं की सगळीकडेच आम्हाला फक्त विकासच पाहायला मिळतो आहे आणि शाश्वत हा शब्द हा मला असं वाटतं महायुतीचं सरकार विसरलं आहे. कारण जर आपण पाहिलं तर जे प्रकल्प हे सरकार हाती घेतं आहे त्यामध्ये सगळीकडे निसर्गाचा ऱ्हास होतो आहे. पर्यावरणाशी निगडीत अशा काही ठाम उपाययोजना या सरकारकडून येताना दिसत नाही आहेत. मग विशेषतः आपण पुण्याबाबतीत बोलायला गेलो तर मुळा नदीवरती जे रिव्हरफ्रंटचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी चालू आहे, म्हणजे जगाचं आश्चर्य आहे की आपण ती पात्र रुंद करायची ते सोडून आपण अरुंद करतो. आणि म्हणून त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुण्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पुराला सामोरे जावं लागणार आहे. त्यामध्येच तुम्ही मेट्रोचे देखील कॉलम त्या ठिकाणी उभारलेत, त्यामुळे देखील नदीच्या पात्रामध्ये त्रास होणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर पर्यावरणाचा ऱ्हास हा आपण असा केला तर भविष्याला आपण काय पुणे देणार आहे हे मला वाटतं कुठे ना कुठेतरी सत्ताधाऱ्यांनी याचा विचार करावा. त्याचसोबत जर आपण एप्रिल महिन्यामध्ये पुण्याची उष्णता पाहिली तर मला असं वाटतं आहे की कधीही न पाहिलेली उष्णता पुणेकर आज पाहत आहेत. आणि म्हणून जर ही उष्णता आपल्याला कमी करायची असेल तर सोपा उपाय आहे की आपले आता पुण्यामध्ये असलेली जी झाडं आहेत त्याचं जतन करणं आणि येणाऱ्या काळामध्ये नवीन झाडं लावणं. पण आत्ताच्या काळामध्ये जी आपल्याकडे झाडं आहेत तीच आपण जर कापायला निघालो आहे तर येणाऱ्या पुण्याच्या भविष्याला, येणाऱ्या पिढीला आपण पुणेकरांना काय भविष्य देणार आहे याचा विचार महायुती सरकारनं केला पाहिजे.